नमस्कार. लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे. न्यू इंग्लिश स्कूलमध्ये पर्यावरणपूरक श्री गणेशा कार्यशाळेतून जनजागृती. गणेश उत्सव हा आपल्या संस्कृतीचा आणि परंपरेचा एक महत्त्वाचा भाग आहे. परंतु अलीकडच्या काळात हा उत्सव पारंपरिक पद्धतीने साजरा होताना दिसत नाही. वेगाने बदलत चाललेल्या आधुनिक जीवनशैलीप्रमाणे सण उत्सव साजरे करण्याच्या पद्धती देखील बदलत चाललेल्या आहेत. त्यातच आता एक भाग म्हणून अलीकडच्या काळात श्री गणेश मूर्ती तयार करण्यासाठी वापरले जाणारे प्लास्टर ऑफ पॅरिस तसेच पूजेचे आणि सजावटीचे आधुनिक साहित्य पाण्यात विरघळत नाही किंवा त्याचे मातीत देखील विघटन होत नाही. उत्सव संपल्यावर गणेश मूर्तींचे विसर्जन विहिरी, तलाव, नद्या आणि समुद्रात म्हणजेच उपलब्ध जलस्रोतात केले जाते. तेव्हा त्या मूर्ती तिथेच पडून राहतात. या मूर्तीसाठी वापरलेले रासायनिक आणि विषारी रंग पाण्यामध्ये मिसळून जलप्रदूषण वाढवितात. यामुळे पाण्यातील मासे आणि इतर जलचरांच्या जीवनावर गंभीर परिणाम होतो. या आणि अशा सततच्या गोष्टींमुळे निसर्गाची आणि एकूणच पर्यावरणाची चिंताजनक अशी हानी होत आहे. दिवसेंदिवस हवा, पाणी, माती यांचे प्रदूषण नियंत्रणाबाहेर चालले आहे. याच पार्श्वभूमीवर रयत शिक्षण संस्थेचे न्यू इंग्लिश स्कूल बेडग या विद्यालयात पर्यावरणपूरक गणेशा कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. कला शिक्षिका सरिता माने पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जवळपास 100हून अधिक विद्यार्थ्यांनी या कार्यशाळेत उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. पारंपरिक पद्धतीने शाडूची माती आणि शेतातील मातीचा वापर करून विद्यार्थ्यांनी एकापेक्षा एक अत्यंत आकर्षक, देखणे आणि सुबक असे शिल्पकाम केले. बदललेल्या नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार विद्यार्थ्यांनी वेगवेगळी व्यावसायिक कौशल्ये आत्मसात करणे आवश्यक आहे. स्वतःच्या अंगी असलेल्या विविध कला गुणांच्या आधारे विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या क्षमता वृद्धिंगत कराव्यात. यासाठी अशा प्रकारच्या कार्यशाळा शाळा स्तरावर आयोजित करून स्वनिर्मितीचा निखळ आनंद, विक्री व्यवस्थापनाचे औपचारिक शिक्षण, खऱ्या कमाईतले समाधान विद्यार्थ्यांना दिले जाते. विद्यालयाचे मुख्याध्यापक अँथनी डिसूजा आणि पर्यवेक्षक एस दर्यावर्दी यांनी सर्व सहभागी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. क्रीडा शिक्षक रोहन सुंगारे, उपशिक्षिका सायली कोरे, अश्विनी पाटील, अर्चना सुर्वे यांनी देखील विद्यार्थ्यांसह या कार्यशाळेत सहभाग घेतला. कला आणि सांस्कृतिक विभाग प्रमुख सौ सरिता माने पाटील यांनी यावेळी पर्यावरणपूरक गणेशा हा एक वेगळा उपक्रम न राहता ती एक चळवळ बनावी यासाठी विद्यार्थी, पालक आणि एकूणच समाजाने एकत्र यावे असे आवाहन केले.